तुम्ही जीवन संपवता का? बरं, संपवलं तुमचं जीवन, काय मागच्यांना फरक पडला? काय मागच्यांना फरक पडला? संपवलं जीवन, तुम्ही संपवलं. एखाद्या पोरीने केली, फाशी घेतली, मेली पोरगी, काय फरक पडला मागच्या? पोला एखादा मुलगा, काय फरक पडला मागच्या? पण करोडो रुपयाच्या शरीराचं तुम्ही वाटलं. ह्या दोघांच्या नादी लागून करू नका. हे दोघंच तुम्हाला संपवणार आहेत, काम आणि कोण दोघा भावांची शेतीवरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला. वावर खाटं राहिलं ना. जो आत गेला तो बाहेर येत नाही आणि मेला तो उठत नाही. मग वावर पेरायचं कोणी? तुम्ही का असं करता? का एकाच्या डोक्यात दगड घातला, काय उपयोग त्याचा? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक कानफडीत दिली. 50,000 घेतले. मला परत असं करू नका. आता एक कानफटीत 50,000 बसली. तरी तो म्हणतो 50 गेले, पण त्याची जी रावली. अरे तुम्हाला झालंय. एखाद्याची मुलगी महिला मंडळ सून पटत नसेल ना, तिच्या बापाला बोलवा, नेऊन घाला. तुमचे कौटुंबिक वाद आहेत, पण तुम्ही एखाद्याच्या जीवावर का उठता? आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, तुम्हाला कायदा माफ करेल. निर्वास, तुम्हाला कायदा माफ करेल, तुम्हाला गाव माफ करेल. सांग का पुढे महाराज मंडळी आमची सगळी सांगत, काळ तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला सगळे माफ करतील, पण काळ तुम्हाला माफ करणार नाही. आणि कुणालाही घाबरू नका, काळाला घाबरा. तुम्ही बायको मारून टाकली, महिन्यात तुम्ही सुटून याल, गावात हिंडाल, दुसरी बायकोही कराल, तिला मुलंही होतील, पण तुमच्या मस्तकी लागलेला जो पापाचा खडा आहे तो तुम्हाला कधी सोडणार नाही. आणि तो तुम्हाला भोगल्याशिवाय सुटका नाही. तुमचं काय म्हणजे? तुम्ही लग्न कराल, तिला मुलंही व्हाल, गाड्या घ्याल, बंगले बांधाल, तुम्ही पैशाच्या जोरावर काही करू शकता, पण पैसा काळापुढे टिकत नाही. करगळीने डोंगर उचलणारा सुद्धा आईचं दूध पिऊ शकला नाही. तुम्ही काय करू शकता? करगळीने डोंगर उचलणारा होता, तो त्याच्या आईचं दूध पिऊ शकला नाही. आणि त्यानं इंद्राला हरवलं होतं, त्याच्यावर टुपलीत बसून जायची वेळ आली. तुम्ही काय आहे तुमच्याकडे? 4 धाबे, 2-4 पंप, 10-5 एकर हायवे टच जमीन, म्हणजे तुम्ही शेठ समजत ना स्वतःला? अरे पैशापायी तुम्ही माणसं मारायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय? किती पैसे दिल्यावर तुमचं समाधान होईल? किती होईल? काय तुमच्याकडे काय? पाया पडून मंदोदरी सांगत होते, सीता पडू नको, हातानं जती होईल. नाही ऐकलं. केवढ्यात पडली गंमत? तुम्ही अभ्यास कर ना. अख्ख्या कोणाच्या रावण आहे का? अहो, झोपेतून उठला रावण, कुंभकर्ण फुटला, तो बिबट्या एकटा राहिला तो रावण, म्हणून त्या बिभीषण फुटला, म्हणून त्या कुंभकर्णाला उठवायला गेली. कुंभकर्णाला उठ, आता त्या भावाला आधार नाही राहिला. तो गडी तर झोपेलच होता, त्याला उठवायचं म्हणजे नगारे वाजवून उठवलं. ते काय उठले होते, त्याने विचारलं नाही काय झालं काय नाही. पहिलं जेवलं ते बाकीचं पाहू काय हो. आणि जेवले होतो म्हणणार मला उठवायचं काम काय? हे म्हणले बा तुझ्या भावांनी जग मारली, सीता पडून आणली, युद्ध सुरू होणार आहे, आणि रामाची माणसं आता तुम्हाला मारायला. एगड्यान डोळे चुळीत. याचं वाक्य ऐका कुंभकर्णाचं. कुंभकर्ण म्हणतो रावणाला ही दुर्बुद्धी सुचली कशी? काय भाषा आहे महाराज. आणि अख्खे लोक म्हणतात कुंभकर्ण येडा होता, सगळ्यात हुशार. तो म्हटलं ही तुला दुर्बुद्धी सुचली कशी? ते म्हणले भाऊ तू भाऊन तू पाय, हा मला उठवायचं काम होतं, तू जाय तिकडे. ती गेलं रावणाकडं. आता तो गडी नागाटच होता, रावणच होता तो. यानं त्याला सांगायला सुरुवात केली, तुला 80,000 बायका होत्या, अजून तेवढ्या करायच्या, कर ना. पण तू ह्या कुटाणा काला केला? कारण त्या 80नं तुला वाचवलंय, पण ही एकटी तुला संपी ना. तू ती सीता पळवायची कुटाने केलीच कशाला? तो रावण म्हणला मी तुला प्रवचनाला नाही बोलावलं, मी तुला युद्ध करायला बोलावलं. कुंभकर्णाचे वाक्य मरेपर्यंत जुने वारकरी ध्यानात ठेवा. कुंभकर्ण म्हणला ह्या युद्धात तूही मरणार आहे आणि मी मरणार आहे. त्याची अक्कलच बंद झाली. तू जगत नाही या युद्धात, तू मला घेऊन मारणार. मग कुंभकर्णाला रावण म्हणतो तू असं काय म्हणतो? रावणा, याचं उत्तर ऐक. तो बायको पळवली, पण संपत्ती आसुरी वापरली, आणि युद्धाला जो येणार आहे त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे. 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. 16व्या काय उत्तर आहे कुंभकर्णाचं? तो बायको पळून आणली, पण आसुरी संपत्तीचा वापर केलाय, आणि तुला जो मारायला येणार आहे त्याच्याकडे दैवी संपत्ती आहे, आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती कधीच टिकू शकत नाही. त्याची तर अक्कलच बंद झाली. तू मारणार म्हणला, पण तू मला घेऊन मारणार, कारण मला युद्धाला येणंच आहे.
मग कुंभकर्ण रावण म्हणतो तू तर मारणार आहे ना, तू मराय का तयार झाला? त्यावेळेस त्याचं वाक्य कुंभकर्णाचं, तू भाऊ आहे माझा, भावासाठी जर भाऊ रडला नाही तर पुढे भाऊच भाऊ राहणार नाही. बंधू प्रेम टिकवण्यासाठी मी मरायला तयार आहे. काय भाषा आहे. आणि दोघही बी त्या युद्धात मेले. मला गोष्ट नाही सांगायची, आसुरी संपत्ती सांगायची आहे. का मोठभर मातीवरून खून, का गावातल्या राजकारणात करून खून? अरे ग्रामपंचायती गच्चा धरेपर्यंत जातात, सोसायट्या ग्रामपंचायत गच्ची धरेपर्यंत जातात. काय तुम्हाला सोसायटीतलं कळतं मला सांगा? काय कळत? काय ऑडिट कळत? काय कळत? काय तुम्हाला? किरकोळ मुठभर गावातली राजकारण जर एकमेकाचं मुंडकं दाबायपर्यंत जातात, काय त्या ग्रामपंचायतीत बा? काय काय हाय? काय काय कामामध्ये 4% फक्त? काय तुमचं? तुम्ही बरं विनोद समजा का, नाथे तोडलेत लोकांनी. नाथे तोडलेत, नाथे तुटलेत, नाही तुटले असं काय त्याच्यात? मला काम करा ना, रात्रंदिवस कष्ट करा ना, येळभर कामाला जा ना, 500 रुपये रोजी, 250 रुपयाची गुलाबजामू खाय ना. पण संपत्ती दैवी कमव ना, पापाचा पैसा काला कमीता. आणि कमवून काय करणार तुम्ही? बहीण भावाचा दुश्मन झाली, तिसरी फांदी आहे लोभ. का मारामारे करतो तू? माया एवढ्या माया पुढे बसलेल्या 15 बाया आहेत आता इथं, का त्या भावाशी बोलत नाही अशा इथं येतात. आता मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याचं स्वांग घ्यायचं. काय बाप मिळाला तर भाऊ खाते फोडायला, बहिणीने भाऊ जाम करून टाकला मारा. भाऊ पाया पडतोय, बाई सही कर ग, सही कर. ती म्हणते थांबत्याला नाही विचारते. तो नालायक म्हणतो लावून धर, 1,00,000-1.5 लाख मिळतील. अरे काय नाथ आहे? फक्त तुम्हाला नाथ नाहीये, तुमच्याकडे लोभ आहे. तुमच्या भावावर प्रेम नाहीये, त्याच्या इस्टेटीवर लोभ आहे. तुम्ही अभ्यास करा महाराज. एक लोभाची बाई भेटली महाराज, स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार कैकेयीनं रामाला दिला होता. एक मोहानं ग्रसलेली बाई भेटली, रामायण उलट पालट झालं. उलट पालट झालं नाही, जनकाची मुलगी वनवासाला गेली, ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला, आणि दशरथ पुत्र शोकाने मेला. काय घटना घडल्यात. आपण पोथ्या वाचून काय करतो तुम्ही? फक्त लोभ. ती म्हणतात का खुटावपट जर तेवढी भेटली नसती कैकेयीला तर कार्यक्रम ओके झाला. आज तुम्ही रक्ताचे नाथेचे, भावाचे नाथे तोडलेत. आणि बहीण काय चीज असते ही ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या नाही केला. भाचा नाही ठुला तुम्ही, भाच्याच्या माग उभा राहिला. सक्का मामा नाही ठुला तुम्ही, मामा बदलावला तुम्ही, गुरु मामा आणला तुम्ही. ही गुरु मामा नावाची एक अवलाद कोण असेल ती पिसावली पाहिजे. धरून कुठून काढला का तो कारखाना? तो सक्का भाऊ तो दुश्मन झाला, हा दरिद्री तो भाऊ झाला. ही 2-4 माणसं लय हाणली पाहिजे माना. तो गुरु मामा एक पिसावला पाहिजे मानवात. दुसरा एक माणूस तो लईच हाणला पाहिजे. तो मठ्ठा कोणी शोधून काढला, तो माणूस एक सापडला. तो मठ्ठा ते पांढरं दही कोणी शोधला, तो एक उचलून आपटला पाहिजे. नाला एक माणूस काय त्या मठ्ठ्यात नुसतं पांढरं पाणी हाणलं 22 गलास. मठ्ठा पेले होते, घरी गेले बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा कळच काढी न उभं राहिलं का काढ बसलं का खाळ त्याची बायको 4 वेळा गेली आतमध्ये चहा आणू का काच गाडगाड खाळ. तो एक माणूस लय हाणला पाहिजे. आणि तो तिसरा एक माणूस येतो, तुम्हाला जर कुठं दिसला तो बुकसूनच टाका, त्याला ठेवण्यात मजा नाही. गावून कोणी शोधून काढला तो माणूस, आणि त्याला दमबिम नाही द्यायचा. त्याला बोकाला सासूला आहे गावून, सुनाला आहे. सासूदाराला पाणी घाली होती, 3 पोर कामावरून आलं आणि ते गजरा घेऊन आलं. बाकीचं तुमचं तुम्ही पहा. अरे काय चाललंय? ही माणसं अविनोद नाही महाराज. यांनी पार धर्माचं वाटोळं करून आलं. काही नवीन आणतात ते खायचं नवीन. आता त्या लग्नात एक नवीन आयटम आणला, व्याई भेट. ती पहिली वेळेला भेटत नव्हती, आता कोणला किडा आला ते न्यायला भेटायचं. आता तुमच्या का आला का तो? हा आलाच असं. हा ती लागण झालीच सगळ्यांना. ये न्यायला भेट. आता ती ही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लफड्याचं लगीन. या पोरेनं त्याचा चांगला पीस फापलावल्यामुळे तो कधी बिघडेल होता.
ते पुरीचा बाप 90 मारूनच होता आणि पोरेच्या बापाची बायपास होईल होती आणि त्याला काय माहित नव्हते पुढं लफडं असं आहे का काय. आणि ते माईकवर बोलणारे लय आगावर राहत्या, ते कधीच गरीबाचं नाव घेते नाही. तुम्ही 10व्यात माईकवर बोलणारे, लग्नात बोलणारे कधीच गरीबाचं नाव घेणार नाही. गरीबाची त्यांची लय दुश्मनी, मोठ्याला काही बोकांटी घेणार. आणि 10व्याची भाषण करता नाही ना, शेवटचं भाषण करणाऱ्याला पसायदान म्हणायला लावलं पाहिजे. आणि ते माईकवरचं म्हणलं आता व्याही भेट होईल, उठले याई. आता एक याई टाईटच होता, पेलच होता आणि एकाची बायपास व्हायला होती. आता याई कशी भेटावं, एकमेकाला शाल टाकायची आणि फोटो पुरतं एकत्र यायचं. अहो यानं त्याला अशी मिठी मारली जसं घासाचं व जावळी त्या. अहो याई जाग्यावर मेला पाहता काय माय काय. आता ते पत्रिका बंद केल्यात आणि ते फ्लेक्स आणल्यात रस्त्याला नवरा नवरीची. ते जरा नीट लावा, नवरा नवरीचे फोटो जरा डांबरीला नीट लावायचा, पावत नाही. त्याच्यामध्ये एका बाजूला नवरदेव लावा, नवरी लावा, मध्ये आईवडिलांचा लावा, पण छत्रपतीचा लावा, तुकोबाचा लावा. काय ते भंगार नवरदेवाचे फोटो, ते दरिद्री बिन मिशीचं येड. आणि त्याचा फोटो पाहिला कसा आहे डांबरीला. हाय अजून मी हाय, तुम्हाला वाटलं गेला तो. आणि ती नवरी दरिद्री, त्याचं कंबार आवळी ती आणि मुंडका आवळी ती. आणि काय काही काही नवरीचे फोटो ते इतके भिकार आहेत, घागरा घालती, घागरा 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 घालतो पोरीन तुम्हाला. आणि नवरी पहा बरं का माय कशी आहे डांबरीला, घागऱ्याचं एक टोक हातात धरती आणि आशीर्वाद देणारे म्हणताय यांच्याकडून देश सेवा घडो. आता 9वी पासून सेवा चालली, काची सेवा काच काय वाट लागली वाट. आता 3 फांद्या झाल्या बरं का, काम क्रोध लोभ. लोभ म्हणून म्हाताऱ्या माणसाला एक वाक्य सांगतो. आता सांगू नाही काल्याच्या कीर्तनात, पण सांगतो. तुम्ही कधी मारा म्हातारी माणसं, माझं मत नाही, पण तुम्ही खाते फोडून मारा बा. आता आज सोमवार आहे, तलाठी गाठवा आणि तुम्ही झक मारा. तुम्ही जाता उलथून, मागच्यांच्या देता कुद्या लावून. पहिली फांदी काम, दुसरी फांदी क्रोध निर्वास, तिसरी फांदी लोभ, चौथी फांदी मत. आणि आज काय घुसलाय मत. मत प्रत्येक गावात 100 पोरं एका रांगेत उभे करा, 93 पोरं दारू पितात. दारूवर कोणी बोलायचं नाही, बोलला तो संध्याकाळी दिसणार सुद्धा नाही. दारूवर बोलायचं नाही, महिलांच्या धर्मावर कोणी बोलायचं नाही. भ्रष्टाचारावर शब्द सुद्धा बोलायचा नाही. भ्रष्टाचारावर बोलन तांबड्यात मिळाला तो. 1 किलोमीटर रस्त्याला कुठं 1.5 कोटी लागत त्याला. अरे तुम्ही का सोनं टाकीता का काय रस्ता. 22 पत्रेच्या शेडला 25 लाख पत्रिका अशी. असा बोलला का त्याची क्लिप मिळालाच तो. नाही तर तुम्ही अभ्यास करा महाराज, वाईट बोलू नये. तळतळी ती मला. या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते ती महाराज. 10व्याला आज 22 आणि 24 वर्षाच्या पोराच्या 10व्याला जायचंय. तुम्ही अभ्यास करा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. शिक्षक शिकवताना मोबाईल वापरतोय, कधी बातमी नाही. विद्यार्थी वर्गात मोबाईल वापरतो, कधी बातमी नाही. इंदुरीकर जर बोलला मोबाईलवर तर त्याचा गेम, नाही तर शिक्षक शिकवताना मोबाईलवर बोलायचं नाही कोणी. बोलला तो मेला. दारू दारू महाराज तळतळी ती. पहिला मंडळ पुरुष मंडळी 22 ते 20 वर्षाचे पोरं मेलेत आणि 40 वर्षाचा बाप त्याच्या मौतीला आहे. काय न्याय आहे का नाही बोला. काय न्याय आहे का काय. काय न्याय. 25-30 बरे 25-30 निर्वास 25-30 वर्षाच्या पोरानं मारायचं आणि 50 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं. कोणता न्याय. आज विचार करा. महिला मंडळ
या 4 वर्षात जर एखादं प्रेत तरुणपणात मेला माणूस दारू पिऊन अपघातानं, आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उडी आणतात. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली, आणि काय माहित त्या पोरांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. फळ चांगलं आहे ना, निमुणीला काटे आहेत पण फळ चांगलं आहे ना. मग काटे जर असतील आणि फळ जर चांगलंच मिळत असेल ते काटे सहन का करू नये, का करू नये? पखवाद वाजवलं जर लोक मानितच असतील तर रियाज करायला हरकत काय, गायनाची प्रॅक्टिस करायला हरकत काय, कीर्तनकाराला रोज अर्धा तास पुस्तक उचकायला अडचण काय? तुमच्या बापाची पेंड आहे का? नाही ना. तुम्हाला काटे सहन करा, पण फळ येईल, फळ मिळेलच. काटे सहन करा. तरुण पोरांना सांगतो, पाया पडून पोरांनो ह्या दंगली बिंगलीत पडू नका. तुमचा म्हणून सांगतो तुम्हाला, ही सगळी लोक तुम्हाला वापरून घेतील आणि सीझन संपल्यावर सोडून देतील. या सगळ्या लोकांना तुमची अजून 4 महिने गरज आहे. 24 आलंय, पुन्हा 29 पर्यंत तुमच्या बापाच्या 10व्याला सुद्धा येणार नाही. पोरांनो मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचा आहे. दंगलींमध्ये लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. तुम्ही टपरीजवळ जरी दिसले ना 10 वर्ष शिक्षा आहे. येडे होऊ नका. तुम्हाला ही लोक भावनेच्या आरी करतील, गट प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख, पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे केस कमी आहेत एवढी गावं पाहिलीत, आणि माझ्या कीर्तनातलं प्रत्येक वाक्य पुस्तकातलं नाहीये, अनुभवाचं आहे. ते कालही खरंय, आजही खरंय. उद्या पोरानं तुम्ही तब्येत कमावली, व्यायाम केला, पोलीस भरतीत जायचंय, पोरानं वाक्य सांगा, कोणत्याही कामाला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. पहिले दिवस आता राहिले नाहीत. पोरानं तुम्ही उखडून जाल, उद्या तुम्ही तब्येत कमवली, उद्या तुम्हाला पोलीसमध्ये जायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, संपलं ना जीवन. मिलिटरीत जायचं आहे, उद्या तुम्हाला MSc झालात, तुम्ही खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय, उद्या तुम्हाला भविष्य आहे का नाही? बोला. उखडून जाल ना. MPSC द्यायची आहे. हे लोक काय सीझन पुरते, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. पोरं तळतळीनं का सांगतो माहिती का? दसमी आज सोमवार आहे. स्वप्न आहे तुमच्या आईला, स्वप्न आहे तिला माझा मुलगा सुखी पाहायचा आहे, स्वप्न आहे तुमच्या बापाला. त्याने तुम्हाला फुकट इंजिनिअरिंगला घातलं नाही, स्वप्न आहे त्याला. त्यानं बनियन म्हणालं तर पलटी करून घातलंय. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलंय. लोकांचे प्रचार करून सभा उधळायला नाही केलं तुम्हाला, नाही केलं तुम्हाला. त्यानं रोजानं गेली, बांधावर जेवायला बसली, कालवण नव्हतं, तिनं लोणचं भाकरीला चोळलंय, तिनं चपात्याचं पीठ शिल्लक होतं. माझं पोरगं कॉलेजला जाणार तर त्याला 3 चपात्या करून दिल्या आणि तिनं भात खाऊन दिवस काढलाय. तिला स्वप्न आहे. आणि शेतकऱ्याच्या पोरांना ही कळकळीनं का सांगतो तर त्याला 2 कारण आहे. शेतकऱ्याच्या मुलाला शेतीत भविष्य नाही आहे, शेतीत भविष्य. शेतकऱ्याच्या पोराला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक तर एक माणूस तरी शेतकऱ्याचा नोकरीला पाहिजे, किंवा त्याला साईड बिझनेस तरी पाहिजे, त्याचं गाडीगार तरी पाहिजे, टपरी तरी त्यांना टाकली पाहिजे, पाव तरी विकले पाहिजे. शेतीवर सूत्र बसणार नाही. तुमचं काय मत आहे? कुठं शाळेतले शाळा लग्न शेतीवर शक्य आहे नाही. तुम्ही तळतळीनं सांगतो, काटे सहन करा, फळ मिळेल. दुसरं झाड संपलं बरं का, निमोणीचं. आणि 3रं झाड आहे ते अध्याय नंबर 15 मध्ये, ओवी नंबर 54 मध्ये, या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. 3 गोष्टी क्लिअर आहे का? पोरांनो, आजपासून तुम्हाला कोणी बेकाड म्हणलं तरी चालेल, पण या धंद्यात उतरायचं नाही. तुमचं काय मत आहे? कोणाची सभा असो डुकून पाहायचं नाही, कोणाचा मोर्चा असो झोपून घेणे. तुमचं काय मत आहे? जर गेम झाला ना, तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्या पोरांना, आत्ता 2000 रुपये देतो मी तुम्हाला वाढवलीतल्या प्रत्येक पोराला. तुम्ही फक्त एक सिगटपट्टी करा, एक बेल्ट गळ्यात अडकवा आणि सिगटपट्ट्या 2-3 ठिकाणी चिटकवा आणि अख्ख्या गावातून मला 200 रुपये आणून दाखवा. चला आणा, मी 2000 देतो तुम्हाला, 200 दे
1800 तुला घे. कोण गावातला माईचा पूत आहे तुला 200 रुपये दे, तुम्हाला पाहू दे. देईन 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 कधीच देणार नाही. मग आपल्यावर संकट आल्यावर कोणीच उभा राहत नाही. फक्त बोललाय, हे फक्त बोललाय फक्त, उभं नाही कोणी राहत. आपल्याला सांभाळणारा फक्त जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठ्ठू नावाचा पाटील आहे आणि तोच आपला बाप आहे. तो सांभाळील. ही लोक तुम्हाला फक्त वापरून घेणार, संपला विषय. आता हे आमचं मशीन थोडं चांगलं आहे म्हणून तुम्ही कीर्तन ठेवता. उद्या माझे 2-4 दात पडले, काल तारीख घ्याल तुम्ही म्हणाल त्याच्या दाटावर हवा जायला लागली, आता शब्द फुटायला लागले. बाबा बदला, लोकांना घेणं काय घेणं. आता समजा कीर्तन संपले, आज मी मेलो समजा, मारणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, करायचं काय? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे काय झोपणे रात गई. लोक वापरून घेतात. त्याच्यावर तरुण पोरांचं काय मत आहे बोला? तुम्हाला भविष्य आहे, कोण देणार नाही रुपया? कोणीही देणार नाही. तुम्ही कष्ट करा ना. नाही इकडं जमत नाही ना, शाळेत डोकं चालत नाही ना, धंद्यात उतरा. नाही इकडं चालत, तब्येत कमवायची ना, व्यायाम करा. व्यायाम आवडत नाही ना, अभ्यास करा. MPSCला 5 याला नापास, 10 याला नापास होते, चाल काय फरक पडत नाही. पण एकदा पास झाल्यावर लाल दिवस. अभ्यासच करायला काय हरकत आहे त्याला. आणि तुम्ही जर असेच दिवस काढायचे ठरले बापाच्या इस्टेटीवर, तर ते सूत्र बसणार नाही. अहो ह्या लोकांनी एवढ्या इस्टेटी कमावल्यात का यांच्या दाव्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धूर निघल. त्यांनाच माहित नाही आपल्याला कोणत्या शिवारात किती जमीन आहे. एवढ्या इस्टेटी आहे त्यांच्या, ते फुकाट तुम्हाला नादी लावतात का? लावा बरं त्यांना म्हणा 5 एकर बाग आहे त्यावर कर बरं कोटीचं लग्न कोण करतो? कर. 40% पोरं पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाले, वडायला बिड्या राहिला नाहीत, थुकेल तंबाखू वाळून खात्यात. आणि त्यांनी फक्त म्हणायचं ही युवकांची ताकद आहे. त्याला खायलाच नाही तर ताकद येईल कुठून? हे खरं आहे का खोटं आहे बोला? यांना काय घेणं असतं? तुम्ही सावध व्हा. एक दुसरं झाड संपलं, तिसरं झाड सुरू झालंय, वांज आहे. आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. संसार आणि संसार हे झाडच कसं आहे? पटापटा बोला आता. कसं आहे? तरच पुढं कळलं. आता कसं आहे? वांज कसं आहे? वाण, त्याला फळ नाही, फुल नाही, पण झाड आहे. या फळना चुंबिता आणि फुलं वांज. आणि त्या वांज झाडाला पाणी घातल्यामुळं खाली मुळ्या वाढल्या आणि त्या मुलीचं नाव आहे अज्ञान. आणि आज बसलेली सगळी माणसं अज्ञानात आहे. मुळी वाढली, अज्ञान. काय कळतं लोकांना? काय काही कळत नाही. वाट लागली गावांची वाट. दहावे सुद्धा मौत पार्टीवर आहेत सध्या, मौती सुद्धा पार्टीवर आहेत, सप्ते सुद्धा पार्टीवर आहेत. या वरच्या मंडळीनं गावांना आग लावून दिली. आग. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही, अशी कीर्तनात बसेल लोक आहेत आता. थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकट्या त्याच्या पुरीचं लगीन मोडायला तयार आहे. इथपर्यंत आपण खाली गेलोय. तुमचं काय मत आहे? सुतक न धरण्यापर्यंत गावातलं राजकारण गेलंय. ज्ञान आहे का अज्ञान आहे? पटापटा बोला. अरे ते सगळे एकत्र आहे. 6 महिने झाले गुन्ह्या गोविंदानं राहिले. झाले अजून 15 दिवस जाऊ द्या, अख्खे एकत्र होती. आणि आता राहिले काय? तुमच्या डोक्यात घुसत आहे का मी काय म्हणतो? काय लोकांना घेणं आहे? महाराज थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नव्हता, अशी कीर्तनात लोक आहेत. आता नाहीये. रडला तो. साखरपुडा झालेला भाऊ संध्याकाळी उशीमध्ये बुडकं गुंतून रडला. मला पैसे गेल्याचं काही वाटलं नाही, म्हणजे पैसे तर जाणारच होते. मला एकच मुलगी होती. त्याने फक्त जेवायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावं लागत होतं. मला समाधान वाटलं असतं. इतके खाली गेलो आपण. भाऊ जाऊ द्या, साखरपुडा झालेली मुलगी सुद्धा दंडाचा रडली. हो रडली ती पोरगी. आणि ती पोरगी का रडली माहिती का तुम्हाला? का रडली माहिती आहे? मी तर पाहुणी आहे, एक दिवस या घरातून जाणार आहे. सुलतान बाप मला सारखाचे. मी तर दोघांना